क्रांतिज्योती विद्यालय हा मराठी चित्रपटानंतर बरेच मराठी चित्रपट आले, पण तेवढं यश त्यांना मिळवता आलं नाही. परंतु सुपर डुपर हा मराठीतला चित्रपट आत्ताही जबरदस्त चालतोय आणि क्रांतिज्योती विद्यालयानंतर सुपर डुपर हा चित्रपट सुपर हिट होताना दिसत आहे. तर ह्याच चित्रपटाचं कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर पुन्हा एकदा सांगेन की यार, मराठी मुलगा आहे आणि तुमचा एक सपोर्ट, तुमचा लाईक आणि जर का नवीन असेल तर सबस्क्राईब खूप गरजेचं, तर नक्की करा. तर सुपर डुप्पर ह्या चित्रपटाने सुपर डुप्पर कलेक्शन्स आणलेले आहेत. चित्रपटाचा बजेट अवघा 1 ते 1.5 कोटीचा आहे, परंतु ह्या चित्रपटाने जी कमाई केली आहे ती बजेटच्या वरती केलेली आहे. चला तर मग ह्याचंच कलेक्शन पाहूया. चित्रपटाला लागून एकूण 14 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या म्हणजे 9व्या दिवशी चित्रपटाने जवळपास 20 लाख एवढी कमाई केली. 10व्या दिवशी जवळपास 30 लाख, 11व्या, 12व्या, 13व्या आणि 14व्या दिवशी जवळपास त्या चित्रपटाने 20-20 लाखांची कमाई केलेली आहे. आणि 14 दिवसानंतर ह्या चित्रपटाचं जे कलेक्शन झालेलं आहे, नेट कलेक्शन, तर ते आहे 2,65,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय ते आहे 3,05,00,000 एवढं. आता मी जे सुरुवातीला सांगितलं की बजेट ह्या चित्रपटाचा 1 ते 1.5 कोटीचा होता आणि या चित्रपटाने ऑलरेडी बजेट कव्हर करून 14 दिवसांमध्येच 3 कोटीचा गल्ला कमावलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हा चित्रपट सुपर हिट झालेला आहे. आणि आत्ताचा शनिवार आणि रविवार, हा जो येणारा शनिवार रविवार आहे, तो खूप महत्वाचा असणार आहे चित्रपटासाठी. कारण इथून पुढे म्हणजे पुढच्या हफ्त्यामध्ये राजा शिवाजी हा चित्रपट येईल, मग पुढे रन मिळणार नाही, पुढे थिएटर्स मिळणार नाही. त्यामुळे हे 15 दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हे 15 दिवस जर का चांगले गेले तर हा चित्रपट लाईफ टाईम 5 ते 6 कोटी कमवू शकतो, जो की एक जबरदस्त आकडा असेल. 1 कोटी ते 1.5 कोटीचा बजेट असणार आहे चित्रपटाला. तर सुपर डुपर ह्या चित्रपटाचे जे शोज सुद्धा आता पाहिले बुक माय शोला, तर फिलिंग फास्ट आहेत शनिवार रविवारचे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा चित्रपटाला. कारण धुरंधर सारखा चित्रपट समोर असताना सुद्धा खूप छान कामगिरी या चित्रपटाने केली असंच म्हणू शकतो. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.